नाशिक रोड परिसरात श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान आयोजित भव्य नवदुर्गा देवी आगमन सोहळा नुकताच उत्साहाच्या वातावरणात पार पडला। प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सत्यभामा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 30 वर्षापासून सांस्कृतिक व सामाजिक चळवळ पुढे नेण्याचे काम असून अध्यक्ष योगेश गाडेकर यांच्या पुढाकाराने यंदाही नवरात्रोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या आगमन सोहळ्यात दुर्गा मातेचा रथ गुलाब आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता। श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ तसेच सौ सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात हा जागर स्त्री शक्तीचा सार्वजनिक नवरात्र उत्सव नाशिक रोड पूर्व मळे विभागामध्ये सर्व मळेकरी गाडेकर मळा, खर्जूल मळा, खालकर मळा, हांडोरे मळा, गीते मळा, गायकवाड मळा, बनकर मळा तसेच नव्याने झालेले या सर्व लोकवस्ती गजानन रो हाऊस, गजानन पार्क, मोरिया पार्क, हरी संस्कृती तसेच आमचं श्रीकृष्ण नगर, वालदेवी नगर, मराठा कॉलनी, दत्तनगर, वसोबानगर, चेहडी पंपिंग परिसर या परिसरातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने या नवरात्र उत्सवामध्ये सहभाग घेतात। गेल्या 30 वर्षापासून माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या पुढाकाराने या नाशिक रोड पूर्व भागामध्ये ही सांस्कृतिक सामाजिक ही चळवळ या भागात सुरू झाली आणि या मंडळाला 30 वर्ष झाले। आम्हाला अभिमान आहे या मंडळाच्या प्रत्येक सदस्याचा, या मंडळामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माता भगिनींचा, की अतिशय उत्साहाने हा नवरात्र उत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो आणि त्यामध्ये विविध अशा महिलांसाठी स्पर्धा असेल, मुलांसाठी स्पर्धा असेल व त्यांना बक्षिसं असेल, दरवर्षीप्रमाणे सर्वांचा या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। असाच आशीर्वाद, सहकार्य व आपल्या सर्वांचा सहभाग या मंडळाच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा करतो व पुनश्च एकदा या नवरात्र उत्सवानिमित्त नाशिकमधील सर्वच माता भगिनींना मी नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आजच्या आगमन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून आमचे नाशिकचे लाडके खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे, महानगर प्रमुख प्रथमेशजी गीते, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी तसेच माजी नगरसेवक केशव तात्या पोरजे, संतोषजी साळवे, योगेशजी भोर, भारतीताई ताजनपुरे, प्रथमेश गीते व शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आज या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला सर्वजण उपस्थित राहिले। त्यांचेही या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो व सर्वांना पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो व इथून पुढे 10 दिवस हा जागर स्त्री शक्तीचा, हा सन्मान स्त्री शक्तीचा म्हणून हा आपण नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो। तर मी विनंती करेन की जास्तीत जास्त माता भगिनींनी या मंडळाला भेट द्यावी व या ठिकाणी भव्य असा सप्तशृंगी देवीचा देखावा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो। आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा। रोज सायंकाळी 7:30 वाजता आरती होते व त्यानंतर दांडिया रास हा या ठिकाणी होतो। याचा सर्वांनी लाभ घ्यावा। पुनश्च एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नवरात्र उत्सव साजरा होतो। आज या आगमनाच्या सोहळ्यासाठी आदरणीय खासदार आहेत, आमचे सर्व महानगर प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आणि अतिशय उत्साहात प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो आणि पुढच्या काळामध्ये या भागातून या दोन्ही प्रतिष्ठानांच्या माध्यमातून अशाच सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्य घडो आणि आज आमच्या ताईची आम्हाला आठवण येते आणि त्यांनी समाज कार्याचा जो वसा पुढे योगीजी गाडेकर करतील, इथली जनता सुद्धा त्यांच्याबरोबर राहील। आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय राऊत साहेब, आदित्य साहेब आम्ही सर्व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, युवा नेते माजी नगरसेवक संतोष साळवे, माजी नगरसेवक केशव पोरजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, भारतीताई ताजनपुरे, मसूद जिलानी आणि योगेश भोर यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली। यानंतर सर्व मान्यवरांचा शॉल देऊन सत्कार करण्यात आला।
शोभायात्रा ही डीजे, ढोलताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीसोबत भगवा चौक, चेहडी पंपिंग, हनुमान चौक, शिवारी बाबा चौक, आई माऊली चौक, जुना चेहडी रोड, गाडेकर मळा या भागातून मोठ्या उत्साहात काढण्यात आले। यानंतर सप्तशृंगी माता आणि दुर्गा माता यांची स्थापना करून परिसरातील नागरिकांच्या हस्ते महाआरती पार पडली। या दरम्यान परिसरातील नागरिक, महिला व मित्रमंडळ सदस्यांनी भक्तिभावानं विविध देखावे, सांस्कृतिक सादरीकरण तसेच दांडिया रास स्पर्धांचं आयोजन करून उत्सवाला विशेष रंगत आणले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।